63 धावा असून सुद्धा गावदेवी सोनाले संघाची फासफूस आपल्याला पाहायला मिळाली होती। कारण मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत एकाकी किल्ला लढवत गणेश पाटील यांना पाहिलं होतं। कारण असा खेळाडू आहे शेवटच्या चेंडूपर्यंत हिम्मत, ताकद आणि संघर्ष करण्याची जी कृती आहे ती आपल्याला पाहायला मिळते। बरोबर पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय 10 वाजून 59 मिनिटांनी। यस, पंचांचा अधिकृत इशारा येतोय, खेळाला या ठिकाणी सुरुवात होते। पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार सज्ज सरसावत आहे, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे। पहिल्या चेंडूला सन्मान देण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला किरण म्हात्रे। एक अफलातून स्पीच हिटर आहे, गेम प्लॅनिंग मध्ये खेळणारा हा खेळाडू मित्र पाहायला मिळतोय। नेहमीच संघर्षाचं वातावरण तयार करतोय, जिद्दी योद्धा म्हटलं तर वागोट राहणार नाही आहे। या वेळेस पाहतोय पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये शरीराचा वेध घेताना या ठिकाणी पाहतोय चेंडू एक धाव घेतली जाते। पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून लेग बॉयच्या स्वरूपात इशाराही केला जातोय। एक चांगला नावारूपाला आलेला गोलंदाज आपण पाहतोय इंद्रपाल। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। यावेळेस चेंडू आयुमध्ये आहे आणि या ठिकाणी नामी संधी चालू आली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव खर्च झालेली आहे। यस, प्रमोद भोईर कोण ही चुकी होणं कुठेतरी संघासाठी घातक। या ठिकाणी पाहतोय चेंडू बराच काल हवेमध्ये आहे, काय घडतंय, बट वन बाउंस सी मार्शीच्या बाहेर चेंडू जातोय चौकार। चांगली खेळी गावदेवी सोनाले संघाने केली होती, म्हणजेच आगाज केलेला आहे। सर्व येणाऱ्या टीमला दाखवून दिलेलं आहे या पिचवरती आजच्या दिवसामध्ये धावा बनवू शकतायत, फक्त आपला खेळण्याचा स्किल
वापरणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने गोरख यांनी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं गेलं आणि भरपूर धावा आपल्या संघासाठी जमा केल्या आणि विजयाचा शिल्पकार ठरला. पाहूया या मॅचमध्ये कुठला संघ विजय संपादन करतो. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 10. एक कॅल्क्युलेटेड दोन्ही संघासाठी मी तर म्हणेन हा स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. ना ज्यादा ना कम, बराबर. बीके बालकृष्ण, बीके नावाने फेमस एक चांगलं गोड व्यक्तिमत्व गोलंदाजी मार्कवरती येतोय. धावा थांबवण्यासाठी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा. 11. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय अल्टीपल्टी खेळलेला आहे. फटका क्षेत्ररक्षक जातोय आणि फुटबॉलचा रिझन दाखवतोय, परंतु चेंडूला या ठिकाणी स्टॉप केले गेले आहे. काय घडतं पाहूया. 2 धावा या ठिकाणी जमा केले गेले आहेत. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस मोठा फटका बिग हिट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर निघून जातो किपरच्या हातामध्ये. सेपल झाले होते, क्रॉस झाले होते, जागा बनवण्याचा प्रयत्न किरण यांचा पाहायला मिळाला होता, परंतु अतिशय वेगवान चेंडूचा मारा या ठिकाणी बीके यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय जिद्दी आणि एक मेहनती क्रिकेटर बीके बालकृष्ण आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र फटका चांगला खेचलेला आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बट 1च धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा खर्च झाल्या, 2 चौकार लागले गेलं, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहतोय बीके याने पूर्णपणे स्टॉप करून ठेवलेले आहे. धावांवरती रोख लावलेला आहे. गुड वर्क. इथेही पाहतोय आपण शरीरापासून दूर ठेवला गेला आहे. पायांची हालचाल नाही, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु तसं काही घडलं नाही आहे. निर्धावाची या ठिकाणी झाली सांगता. आक्रमक रूप गोलंदाजीचा पाहायला मिळतो या ठिकाणी. पुढे चेंडू यावेळेसही पाहू शकता एक बलून फ्लॅटेड डिलिव्हरी हाताळली होती, परंतु उजवेष्टी थोडीशी सोडून जातोय आणि पंच भाऊ पाटील आमच्याकडे बोलत आहेत. अवंतर धावेचा भरणा या ठिकाणी पाहायला मिळतो. नंदू पाटील, आपणास विनंती आहे की आपण या मंचावरती प्लीज. नंदूजी पाटील. यस, संतोष पाटील यांना तर आमची खूप काळजी असते. जेव्हाही ते मॅच खेळण्यासाठी येत आहेत तेव्हा आमच्यासाठी काही ना काही उपहार घेऊन येत आहेत. आताही आमच्यासाठी केळ्यांची व्यवस्था केली गेली आहे. खूप खूप धन्यवाद संतोषजी पाटील. किती आल्या या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. विकेटचं पतन आणि या 2 धावेने आपण पाहतोय धावफलकामध्ये भर पडते. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 17 धावा. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 17 धावा. रोशन भोईर. पाहूया, भरपूर काही या फलंदाजाकडून अशा अपेक्षा आहेत, त्याची पूर्तता होते
की काय हे पाण्यासारखं राहिले की चांगला खेळाडू आहे, दम धरून तक धरून खेळणारा. क्या बात आहे, घुटना टेक, बट तसं काही घडलं नाही आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला आहे, तर मिसफील्ड झाली आणि लगेच पाहता पाहता एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळतंय. चुकीला माफी नाही आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही छोटी का चुकी कराल त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर एकीचं दुसरीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट होत आहेत 2 धावा. 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19 या अंकावरती पाहायला मिळते. आता मात्र मित्र म्हणेन स्कोर कार्डवरती धावा कमी दिसत आहेत, कारण षटक क्रमांक 2 समाप्त झाला आणि 19 धावा धावफलकावरती. कारण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या धावा बनल्या होत्या 63 आणि 63 धावांचा पाठलाग करत असताना वर क्रमांक 3 पर्यंत तो खेळ असं वाटत होता की कोण जिंकेल आणि कोण हरेल. शेवटच्या ओव्हरमध्ये ते चित्र क्लिअर झालं. सन्मानित सोमनाथ चौधरी साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. यूपीवरून त्या थेट सुनील पवार यांच्या शुभेच्छा आल्या आहेत. खास मित्र आहेत त्यांचे, त्यांनी सर्व कमिटीतून आपण जर पाहिलं तर सोमनाथ चौधरी यांना निवडलं गेलं आणि त्यानंतर पूर्ण कमिटीला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. क्या बात आहे, हे खरं प्रेम असतं मित्राचं. यस, आपण पाहिलं तर याही 2 षटकांना फक्त 10 मिनिटाचा वेळ घेतला गेला. एक चांगली बाब आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जितेंद्र और जितू पाहूया गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, ही तिसरी ओव्हर पाहूया कशा प्रकारे हाताळली जाईल. पुढील चेंडू यावेळेस खेचून काढलेला आहे. लेग साइड अंपरच्या रिझल्टमधून डीपमध्ये 1 धाव घेतली जाते. 1 धावेवरती समाधान मानलं जाते आणि 1 धावेने धावसंख्या पाहिली तर आता मात्र पुढे सरकते 20 या अंकावरती. एक चांगलं अफलातून क्रिकेटचं आयोजन नियोजन मित्र पाहायला मिळतंय. जय हनुमान सरवली 40 प्लसच्या माध्यमातून उपतालुका प्रमुख चषक 2025चा महासंग्राम. श्यामदादा चौधरी साहेबांनी ज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला गोड उत्तर देत असताना आयोजन नियोजन अफलातून भगवमय वातावरण यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय. चेंडू पाहता पाहता येतोय सीमा रेषा पार, षटकार. घालण्यासाठी एक बिग हिट रोशन भुईर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅटवरती घेता आला नाही. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑनसाईडला येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही आहे. फंबलिंग झाली या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा आणि इथेही पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोहोचते. धावा येणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतोय की 2 षटकामध्ये कुठेतरी कमी धावा होत्या. स्कोर कार्ड सजवणं गरजेचं आहे, मजबूत करणं गरजेचं आहे. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय बॅटची हलकीशी कडा घेताना पाहायला मिळाल्या. 1च धाव मिळली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. किरण यांच्या बॅटमधून जे 2 चौकार निघाले त्यानंतर मात्र एक चांगला खेळीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. पाहूया, अजूनपर्यंत तग धरून आहेत मैदानामध्ये. मोठी अपेक्षा जरूर असते खेळाडूकडून आणि त्याची पूर्तता होईल का. यावेळेस चेंडू खेळून काढलेला आहे लॉंगऑफच्या रिझनमध्ये. इथे पाहूया काय घडतंय. दुसरी धाव घेण्याचा इथं घातक प्रयत्न पाहायला मिळाला, बट नाकारलं गेलं रोशन याने आणि 1च धाव समाधान मानावं लागलं. 30 धावा धावफलकावरती.
रोशन भोईर आपण पाहतोय एक चांगला खेळाडू आहे. या षटकातील शेवटच्या चेंडूवरती किती आक्रमक रूप धारण करतोय आणि किती धावा वसूल करतोय हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस शॉर्टफिट डिलिव्हरी होती, खेचून काढलेला चेंडू गॅप मध्ये येतोय. नो डाऊट चेंडू नाही थांबत, जातो सीमा पार, येतो दणदणीत चौकार. तर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर ते 3 षटक फक्त 14 मिनिटांमध्ये कंप्लीट केले. एक स्पोर्टमॅन स्पिरिट या ठिकाणी आपण पाहतोय शेलूमाता वल या संघाने दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच अल्पेश गायकवाड यांचं ही म्हणणं बरोबर आहे की प्रत्येक वेळेस ते पुकारणं गरजेचं आहे. कारण एखाद्या टीमला जर पॅनलाइज केलं गेलं तर ते शब्द उच्चारू शकतात, प्रश्न विचारू शकतात की कुठल्या टीमनी 15 मिनिटाच्या आतमध्ये टाकलं गेलं. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस अल्पेश गायकवाड आम्हाला सूचित करतायत की 15 मिनिटाच्या आत ज्या टीमने षटक कंप्लीट केली त्यांचे नाव घेणं गरजेचं आहे. कपिल नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहूया. या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्या, 15 धावा खर्च झाल्या. कपिल पाहूया काय करतोय. पहिल्या चेंडूची फेकी, यावेळेस प्रहार केला गेला आहे. अधिक उंच लांबी काय गाठता येईल का? नाही आहे, बट स्वतः संघ नायक संजय पाटील त्या ठिकाणी आहेत आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय आणि किरण यांचा खेळ या ठिकाणी फेल ठरतोय. ठिकाणी माझे सरपंच सन्मान्य उत्तमजी चौधरी साहेबांचा शुभ आगमन झालेला आहे. आपल्याही या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 सर. यस, मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याकडून आपण पाहतोय LED TV प्रदान झालेला आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचा. पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस होता, टर्न केला गेला. चेंडूला दिशा दिली गेली, गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला. चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार. धावसंख्या पाहू शकता धाव फलकावरती 38 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या. शेवटचं अंतिम षटक कपिल यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. यावेळेस क्या बात आहे, तेच तर्रार जागते राहूचा आदेश देत असताना पाहतोय आपण. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू होता, पूर्णपणे ब्लॉक करून ठेवला फलंदाज झाला. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची या ठिकाणी होते सांगता. पहिल्याच चेंडूवरती सफलता हासिल केली, त्यानंतर एक चौकार आणि इथं मात्र कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर, धाव फलकावरती 38 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, पाहूया. मिस टाइम झालेला आहे, परंतु झेल घेतलं जाईल का? यस, पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय एक चांगला झेल कलेक्ट केला जातोय ना अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय फेल.
यस बिमरसाठी पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. पाहूया माझा कसा माहिती आहे का डायरेक्ट कंपनीचा रेट DN ना 1 2 3 असतात. येस या ठिकाणी बिमर घोषित केलं, नोबल घोषित केले गेलं आहे. चांगला झेल होता. यस पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय बिमर घोषित केले गेलं आहे. काय झालं काय पाटक वेगळा आहे. नो बॉल रन झाली का पंचायत रन झाली का रन घेतले का रन नाही सांग रन नाही बोल त्या रन नाही धावलं नाही. पंच धाव घेतली होती का? एक धाव घेतली होती. यस डीजे मास्टर ही प्रत्येक मुमेंट साठी या ठिकाणी आपण पाहतोय की धून सादर करताय. सुरेश पंडित चौधरी साहेब उपशाखा प्रमुख साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. तसेच सन्माननीय हेमंतजी चौधरी साहेब त्यांच्या समेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पुन्हा एकदा पाहूया. मिस टाइम झालेला आहे परंतु इथं मात्र 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. या 2 धावेने पाहू शकता धावफलकामध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 42 ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. कमर कसून गोलंदाजी करण्यासाठी माहीर हा टीम नेहमी पाहायला मिळतोय. पाहूया या अंतिम क्षणामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला खेळून काढलेला चांगला फटका खेळला गेला जरूर आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळते. आज आपण जर पाहिलं तर कुठेतरी चुकीचं क्षेत्ररक्षण वारंवार या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पाहूया. 44 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फुलटॉस होता बरोबर फायदा उचलू शकलेत नाही. सेफ लँडिंग जरूर होते. पाहूया किती धावा होत आहेत पण या चेंडूवरती पैकी सुंदर झालेले आहे आणि त्याच जोरावरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. म्हणजे ज्या चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि 46 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेलूमाता वल्ल या संघासमोर ठेवलं गेलं आहे. पाहूया यातील विजेता संघ सोनाली संघाची 2 हात करेल. ज्यावेळेस प्रत्यक्षात सामन्याला त्यावेळेस आमचे सहकारी समालोचक कालीराम केनीसर सज्ज होतील. निश्चित आमची रजा घेत असते. अर्थात भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर यांनी मात्र या ठिकाणी उपस्थित दाखवून श्यामदादांवरती असलेलं प्रेम झलकावलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद.
आपण मान्यवर कक्षामध्ये आले मंगळवार सन्मानाकडे बोलतोय. अति नंदू पाटील यांचा मान्यवर कक्षामध्ये शुभ सन्मान केला जातोय. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार रांजणोलीचे माजी उपसरपंच देखील राहिलेले आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि गावदेवी पिंपलगार संघाचे संघनायक आपले श्यामदादा चौधरी आणि जवानमन सरवली संघाच्या वतीनं खूप खूप स्वागत आणि आभार. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया. उत्तमजी चौधरी माजी सरपंच सरवली ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज LED TV स्पॉन्सर झालेले आहे. त्यांचं देखील श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं आणि जवानमन सरवली संघाच्या वतीनं इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. सोमनाथजी चौधरी यस या अरविंद चौधरी जवानमन सरवली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू नक्की संघनायक सोमनाथ चौधरी यांचे शुभ हस्ते उत्तमजी चौधरी यांचा शुभ सन्मान त्यांना प्रेमाची शॉल या आठवण सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ देऊन सन्मानित केला जातोय. त्यानंतर सरवली ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाचे एक उत्कृष्ट सलामीवीर उद्योजपती आहेत ज्यांनी चालू सीझनची पहिली 17 चेंडूमध्ये कंप्लीट केली आणि या स्पर्धेसाठी त्यांनी संपूर्ण चेंडूंची व्यवस्था केलेली आहे. अरविंदजी चौधरी यांचे शुभ हस्ते नामदेव चौधरी यांचा शुभ सन्मान जवानमन सरवली आणि श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद नामदेवजी चौधरी. या स्पर्धेसाठी त्यांनी चेंडूंची उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर सुरेशजी चौधरी माजी शाखा प्रमुख सुरेशजी चौधरी यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. सुरेशजी चौधरी आलेल्या प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केला गेलाय. अतिथी देव भव. त्यानंतर हेमंतजी चौधरी आपल्या गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक यांचा देखील इथे शुभ सन्मान उप तालुका प्रमुख चषक 2025च्या माध्यमातून केला जाईल. हेमंतजी चौधरी आपण देखील आमच्या स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कैलासजी नाईक या आपण स्टेजवर. हेमंतजी चौधरी यांचा देखील शुभ सन्मान अरविंद चौधरी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. धन्यवाद नंदूजी पाटील. स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचा अतिथींचा आणि मान्यवरांचा केला जातोय. विजयजी चौधरी आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. विजयदादा चौधरी आपण या. आपल्याला देखील श्यामदादा चौधरी आणि जवानमन सरवली संघ आमंत्रित करतोय. नक्कीच आज श्यामदादा चौधरी यांचे बंधू मुकेश चौधरी असतील रामचंद्र चौधरी असतील यांनी देखील या स्पर्धेला आपली मुळाची उपस्थिती दिली आणि स्वतः बाबा देखील आहेत. काल उद्घाटनी सामन्यापासून तर आज देखील ते या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. यानंतर पुन्हा एकदा आपण मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचे स्वागत सन्मानाकडे बोलणार आहोत. धावांचं लक्ष्य आहे 46. गोलंदाज अर्जुन बुबा हरिभक्त पारेण आहेत. चांगलं व्यक्तिमत्व दिवस दिवा संघाचे एक सिनियर खेळाडू. पहिला चेंडू पावलांचा चांगला वापर करून मंगेश भोईरनं चेंडूला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. पहिल्या चेंडूवर 2. पहिल्या चेंडूवर 2 धावा. स्वतःचा आणि संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय.
मंगेश भोईर आणि संजय पाटील ही शोलमाता वर्ल्ड संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. अगदी जमिनी लगत हा फटका खेळलाय. वा मंगेश भोईर चांगल्या लाईन मध्ये आहेत. चेंडू क्षमापार येतोय चौकार. अगदी अर्जुन भाऊ यांचे जर आपण दोन्ही चेंडू पाहिले ना तर अगदी मिडल आणि लेग स्टंपवर खाली राहणारे चेंडू पाहिलेत. मंगेश भोईरनं तितकेच चांगले फटके देखील या दोन्ही चेंडूंवर सजवलेले आहेत. धावसंख्या 6 बनवायचे आहेत 46. चालू सामन्यातून विजेता आणि आई गावदेवी सोनाली असा आपण सामना पाहणार आहोत. त्यानंतर जनमान सरंगाव आणि चाविंद्र स्फोट चाविंद्रा असा सामना होईल. इथे चेंडू हलक्याने टॅप केलाय. पॉइंट रिझन मधून चेंडू सरसावतोय. कृष्णा मडवी आणि चेंडू मध्ये रेस लागलेली आहे आणि अखेरकार चेंडू चाललाय. कृष्णा मडवीला मागे सोडून सीमापार चौकार. या स्पर्धेसाठी ज्याने मॅन ऑफ द सिरीज सायकल स्पॉन्सर केलेली आहे आणि श्यामदादा चौधरी यांचे बंधू रामशेठ चौधरी यांचं मंचावरती शुभ आगमन. त्यांच्या जोडीला कबीर पाटील जनमन सर्व्हिस संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. 3 चेंडूमध्ये 10 मंगेश भोईर नक्कीच चांगले टच मध्ये आहेत. नक्कीच दमन दौरा 2023-24 मध्ये आपण पाहिलं तर या जोडीनं खूप पराक्रम केले आहेत. मातीच्या खेळपट्टीवर डिल्टन ग्राउंडवरची ती खेळी अजूनही संजय पाटीलांनी मंगेश भोईरच्या डोळ्यासमोर असेल. चेंडू सीमापार आणि आहे तो षटकार. बिग शॉट. गोलंदाजांपेक्षा फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 16 आणि या 16च्या 16 धावा मंगेश भोईर यांच्या बॅटमधून आलेत. इथे देखील पावलांचा सुरेख वापर. अगदी मिड ऑफ ला क्षेत्ररक्षक रोशन भोईर होता मात्र चेंडू चालला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. वेलकम रोहिदास भोईर ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोलीचे माजी उपसरपंच आणि VSN कंपनी गावदेवी रांजणोली संघाचे खेळाडू आपल्या देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आज इन ॲक्शन में एका बाजूला संजयभाई म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला विनोददादा ठाकरे असा सामनाच पाहायला मिळेल. इथे देखील चांगला संपर्क. इथे चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनच्या बाहेर चौकार. पहिल्या थँक्यू. आज सिनियर गोलंदाजांची मात्र धुलाई झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 24 आले आणि उशिराने रिपोर्टिंग केल्यामुळे दिवसभर टीमला
आपल्या नवीन संघटनेच्या नियमावलीनुसार 3 धावांचा पेनल्टी 24+3 सुधारित धावसंख्या 27. आज मंगेश भोईरनं 24 घेतल्या शेलुमाता वध संघाच्या सलामीवीरानं आणि आई गावदेवी सोनाले संघाच्या गोरख जोशीनं गोटीराम याला 5 मध्ये 24 ठोकल्या. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती मात्र गोटीरामला त्यानंतर 3 षटकार 1 चौकार 1 दुहेरी अशा 24 धावा गोरख जोशीनं ठोकल्या आणि अगदी लगेच दुसऱ्या सामन्यातून मंगेश भोईरनं दिवसपूर दिवस संघाचा सिनियर गोलंदाज अर्जुन बोवाल हा देखील 24 धावा 6 चेंडूमध्ये ठोकलेत. 46चं लक्ष पहिल्या ओव्हरमध्ये 24+3 पेनल्टी 27 येणाऱ्या 18 मध्ये 19. क्या बात है अल्पेश गायकवाडची कॅल्सी अगदी परफेक्ट आहे. अनिल नक्कीच कमलदादाकडून देखील दिवा टीमला शुभेच्छा आहेत. आमचे मित्र शशी म्हात्रे. आज रोशन भोईरनं चांगल्या धावा बनवल्यात 20, किरण म्हात्रेनं 14, त्यानंतर कपिल म्हात्रेनं 3 आणि विनोदनं 5 असे 3 बाद धावा बनवले ते 45. बघूया गोलंदाज झाले क्रमांक 2 प्रकाश. नक्कीच आमचे मित्र विनय इथे अगदी पुल अँड पॉवरफुल संजय पाटीलचा ब्लास्ट बाहुबली फटका षटकार. फलंदाजीतून आणि 3 धावांचा पेनल्टी म्हणजे 33 धावा लागलेत. हा फुलटॉस तुम्ही संजय पाटीलला अशी मेजवानी देऊ शकत नाही आहात. एक ताकदवान फलंदाज आहे शेलुमाता वध संघाचा. सलग 2 चेंडूमध्ये 2 ठोक डाले षटकार. क्या बात आहे शरदजी भोईर साहेबांनी आज नक्कीच सर्व खेळाडूंना एक ब्रेकिंग न्यूज दिली आहे. मात्र दिवस साई भक्तांचा आहे. गुरुवार आहे. 3 षटकार विकेट हॅट्रिक आपल्या रुबाबदार कोंबडा आहे शरदजी भोईर साहेबांकडून. उद्या घ्या आज घेऊन ठेवा वजन वाढेल उद्यापर्यंत. बघूया 2 मारलेत. हा चेंडू लाईन चेक केली जाते लारसरांकडून आणि ते प्रकाश म्हात्रेवर दबाव. 2 षटकार 1 वाईट म्हणजे 2 मध्ये 13 दिलेत. आता सामना आलाय तो 40 या धावसंख्येवर. आता 16 मध्ये फक्त 6 धावा. 6 मध्ये 16 पाहिजे होत्या. इथे उलट गणित आहे दिवसभर दिवस संघासाठी. 16 चेंडू मध्ये 6 धावा. हा फुलटॉस इथे बघूया अनिल पाटील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. दिवसभर दिवस चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद संजय पाटील. नक्कीच अतिशय चांगल्या धून मनोज आपले डीजे गणराज गणेश भाऊ पेश करतात. चालू हंगामाची सुरुवात चांगली केलेली आहे. होम ग्राउंडवरून चाचणी स्पर्धेतून देखील काउंटडाऊन सुरू केला आहे जशी की आपण IPL मध्ये पाहतोय. आणि नक्कीच ज्या कोणाला लग्न सराई आता सुरू झालेली आहेत जर ऑर्डर द्यायचे असतील तर आपण अवश्य डीजे गणराज रांजनोली गणेश मोतीराम पाटील यांच्याशी संपर्क साधा. जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुन्हा राजा होणे नाही आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखा कोणी हिंदुत्वाचा व्यक्तिमत्व होणे नाही मित्रांनो.
फक्त 2 धावा विजयापासून दूर. रुपेश आला. रुपेश मडवीचा विजयी फटका येईल का? नक्कीच इथे चांगला झेल रोशन भोईरनं कंप्लीट केलाय लॉंग ऑफ रिझनला आणि धक्का नंबर 2 लागलाय शेलुमता वर्ल्ड टीमला. पाटील कामातून स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांनी श्यामदादा चौधरी यांच्या स्पर्धेला आयोजनाला आणि नियोजनाला शुभेच्छा दिल्यात. वेलकम श्रीरामजी चौधरी. श्रीरामजी चौधरी वेलकम. बघूया इथे अगदी कंट्रोल पोलचा पॉवरफुल फटका आणि विजयी चौकार आलाय स्वप्नीलच्या बॅटमधून. अभिनंदन शेलुमातावाल. हार्डलक टॉपलक कपिलदादा म्हात्रे, किरण म्हात्रे, रोशन भोईर, अनिल पाटील, कैलास भोईर आणि नक्कीच कृष्णा मडवी, अर्जुन बुवा हार्डलक. दिवस फॉर डिवा. लगेच आपण या सामन्याच्या सामनावीर केलेलं पारितोषिक देऊन दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. आज उदय म्हात्रे संघामध्ये जॉईन नव्हते. श्यामदादा चौधरी यांच्या स्पर्धेला त्यांच्यावर देखील शुभेच्छा आल्यात. चला सामनावीर खेळाडू मंगेश भोईर ही इज द मॅन ऑफ द मॅच. ज्याच्या बॅट मधून आलेत 24 धावा तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर. देऊया आपण त्यांना एक सुंदर ट्रॉफी, त्यानंतर गिफ्ट बॉक्स आणि कोल्ड्रिंक जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. नक्कीच त्या मान्यवरांचे देखील आभार व्यक्त करूया. ट्रॉफी प्रवीणजी चौधरी, महेंद्र पाटील, त्यानंतर गिफ्ट बॉक्स आहे अनमोल चौधरी आणि कोल्ड्रिंक आहे संदीप पाटील. आणि लगेच दोन्ही टीम चे संघ ने आई गावदेवी सोनाले आणि शेलुमता वाल नाणेफेकीसाठी देखील यायचं आहे. संदीप पाटील शाखा प्रमुख आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला कोल्ड्रिंक मंगेश भोईर अभिनंदन. देऊया आपण मान्यवर शुभ असते मानव मॅचची ट्रॉफी श्यामदादा चौधरी यांचे पिताश्री म्हणजे चौधरी या बाबांच्या शुभ या ट्रॉफीचं वितरण. त्यानंतर रोहिदास भोईर यांच्या एक कोल्ड्रिंक दिली जाते. त्यानंतर एक गिफ्ट बॉक्स आहे. उत्तमजी चौधरी माजी सरपंच सरवली यांच्या शुभ हस्ते गिफ्ट बॉक्सचं देखील वितरण. अभिनंदन मंगेश भोईर. पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. जाऊया आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी कंप्लीट करूया. संघ हॅलो हॅलो रोहिदाजी भोईर आणि उत्तमजी चौधरी या 2 मान्यवरांचे शुभ नक्कीच आपण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करतोय. प्रणव इंटरप्राइजेस, प्रणव ट्रान्सपोर्ट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोगो, श्यामदादा चौधरी यांचा फोटो आणि जयनमन सरवली
असा सुंदर नाणेफेकी कक्ष दाखवला जातोय. संतोष भाऊ आपलं खूप खूप स्वागत आहे. वेलकम. संजय पाटील. अतिशय दोन्ही चांगले तगडे संघ आहेत. बघूया कुठला संघ या सामन्यावर विजय प्रस्थापित करून पुढील फेरीमध्ये प्रवेश करतील. बेस्ट ऑफ लक. संजय भाऊ तुम्हाला देखील विजयासाठी शुभेच्छा आहेत. हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे. रोहिदास भोईर नाणेफेकी उडवतील. हेड आणि टेल कोण बोलणार आहेत? संतोष पाटील. हेड अशी कॉलिंग आणि बघूया हेड झालेला आहे. नक्कीच नाणेफेकी जिंकली आहे. मी आपली जास्त ओपनिंग काय घेणार नाही कारण की आपण हा दोन्ही संघ दुसरा सामना खेळताय. नाणेफेकी जिंकले संतोष भाऊ. फक्त आपला निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण करतो. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आई गावली आणि फलंदाजीसाठी चलमत वाले संघाला आमंत्रित केलं. आपण जाऊया ऐकूया जेव्हा प्रत्यक्ष सामन्यात सुरुवात होईल तेव्हा मनोज ठाकरे यांचा आवाज. Hello. Hello. Hello, my chick. Hello, my chick. Hello. 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 Hello, my chick. Hello. 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 Hello, my chick. Hello. 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 Hello.